नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आदिराज आणि घरातले सर्व धावत पळत बाहेर आलेले असतात, कारण त्यांनी तंबूतून धूर येताना पाहिलेला असतो. आदिराज घाईने जातो आणि म्हणतो की अगं, तंबूमध्ये नित्या मॅडम नाहीत. सावरी लगेचच म्हणते की आणि आग तंबूतून लागलेली पण नाही. तात्या म्हणतात, मग नित्या मॅडम कुठं गेल्या? इतक्यात नित्या आदिराजला आवाज देते, धनी मी इकडं आहे आणि चूल पेटवत आहे असं म्हणते. हे ऐकून विमल मात्र कपाळालाच हात मारते. सावरी लगेच म्हणते की आता काय बोंबलायचं का? म्हणजे ही चूल पेटवते म्हणून इथं दूर येत आहे. विमल म्हणते, आता राजा कुठे गेला? लगेच पाहुणी म्हणते, कुठे म्हणजे गेला असेल त्या नित्याला मदत करायला. याला तर अक्कल नावाची गोष्टच नाही आणि आदिराजकडे जायला निघते. विमल लगेच तिला थांबवते आणि म्हणते, तिकडे जायची काहीसुद्धा गरज नाही, उगाच भांडणं वाढतील. पाहुणी म्हणते, वाढू देत की मग, तुम्ही कशासाठी तिला माणुसकी दाखवत आहात? तात्या लगेच तिला अडवतात, कधीतरी आमचं ऐकत जा आणि हो घरामध्ये असं म्हणतात. पाहुणे रागातच घरामध्ये निघून जाते. आदिराज नित्याकडे जातो आणि बघतो तर सगळ्याच चुलीमध्ये धूर धूर झालेला असतो. नित्या आणि अम्माकडे तो रागानेच बघतो आणि म्हणतो की बोललो असतो पण तुम्हाला वाईट वाटेल. नित्या लगेच म्हणते, अरे तू बोल रे, तुझ्या बोलण्याचं मला वाईट नाही वाटत. आदिराज म्हणतो, तुमच्या बाने तरी ओली लाकडं पेटवली होती का अशी? लगेच नित्या म्हणते, माझ्या बाने चूलच नाही तर साधा गॅससुद्धा पेटवला नाही कधी. अम्मा लगेच हसते. आदिराज म्हणतो, तू तर गावातलीच दिसतेस ना, मग तुलाही माहीत नाहीत का की ओली लाकडं कशी पेटवतात? त्या लगेच म्हणते की नुसतं नावं नसतं ठेवायचे दुसऱ्यांना, स्वतःला येत असेल ना तर ते करून पण दाखवायचं असतं असं म्हणते. अम्मा लगेच म्हणते की अगं पण तू चूल का पेटवत आहेस? नित्या म्हणते, अगं अम्मा, सकाळपासून उपाशी आहे मी, मला खूप भूक लागली आहे आणि चहासुद्धा पिले नाही मी, आणि खाल्लं नाही तर माझं काय होईल आता? माझं मलाच माहीत नाही. आदिराज नित्याला म्हणतो की नित्या मॅडम तुम्ही बाजूला व्हा, धुराने तुम्हाला त्रास होईल आणि ओली लाकडं कशी पेटवतात ना हे मी तुम्हाला सांगतो. त्यावर नित्या लगेच म्हणते, नको, काही गरज नाही आहे, माझं मी करेल. आदिराज नित्याला ओरडतो आणि म्हणतो की बाजूला व्हा म्हणलो ना मी आता इथून. आणि अम्मा लगेच म्हणते की चालू दे तुमच्या नवरा बायकोचं, मी इथून जातो असं म्हणून ती निघून जाते. आदिराज देखील तिथून निघून जातो आणि कागदाचे तुकडे घेऊन येतो. नित्या खोकल्याचं नाटक करते आणि आदिराज आल्यानंतर आदिराज पुन्हा तिला ओरडतो की तुम्ही अजूनही इथंच बसलेले आहात का? उठा. आणि नित्या तिथून घाबरून उठते. काय नवरा आहे, नुसता चिडतच असतो माझ्यावर असं म्हणते. तर आदिराज लगेच पेपर फाडतो, चुलीमध्ये कागद घालतो, त्याच्यावरती छोटे लाकूड टाकतो आणि वरील रॉकेल टाकून देतो आणि तेव्हा लगेच चूल पेटते. आणि नित्या लगेच इकडं धूर धूर किती झाला आहे असं म्हणून नाटक करू लागते. किती धूर झाला आहे त्यामुळे आता मला काही दिसत नाही आहे, मी आता आंधळी झाले. आदिराज, मी तुझ्या प्रेमामध्ये आंधळी झाले असं म्हणत असते. आदिराज लगेच तिला म्हणतो, अहो डोळे चोळू नका. नित्या म्हणते की अरे चुरचुरत आहे ना, तुझं काय चाललंय नुसतं डोळे चोळू नका म्हणायला. आदिराज लगेच तिच्या जवळ जातो, तिचे हात खाली घेतो आणि तिला शांत उभे करून तिच्या डोळ्यामध्ये फुंकर मारू लागतो. नित्या आदिराजकडे एकटक बघत असते आणि म्हणते, थँक्यू, धूर माझ्या डोळ्यामध्ये गेला आहे पण दिसत मात्र तुला नाही आहे असं म्हणते. आदिराज लगेच म्हणतो की ज्याच्या डोळ्यामध्ये धूर गेलेला आहे ना त्याला दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पण धूर आहे असंच दिसत असतं आणि तिथून निघून जातो. इकडे लवली आणि संत्या दोघेही पिशवीमध्ये खरेदी करून येत असतात आणि म्हणत असतात की नित्या मॅडमच्या एकटीचाच संसाराची खरेदी आपल्याला करावी लागते. तितक्यात त्यांना तात्या भेटतात आणि ते म्हणतात, तात्या विचारतात, काय दोस्त कंपनी, कुठे दौरा? त्यावर लवली म्हणतो, काही नाही, आपलं असंच. नित्या मॅडमसाठी काही किराणा भरला आहे, तो घेऊन जातोय असं सांगतो. तात्या ठीक आहे असं म्हणतात. लवली पुन्हा म्हणतो की काही नाही तात्या, तुम्हा सर्वांचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे. ज्या दिवशी पोलीस तुम्हाला पकडून घेऊन गेले होते ना त्या दिवशी मी आणि संत्या आम्ही नित्या मॅडमसोबतच होतो आणि तो भंगारमधला पत्रा शोधण्यासाठी आम्ही त्या भंगारवाल्याला शोधत होतो. तात्या लगेच बोलतात, अरे देवा, काय सांगत आहेस तू? लवली म्हणतो, खरं तेच सांगत आहे तात्या. संत्या लगेच म्हणतो, नित्या मॅडमने तुमची पोलीस कंप्लेंट केलेली नाही आणि असं म्हणून दोघेही पिशव्या घेऊन निघून जातात. इकडे तात्या विचार करत असतात, म्हणजे नित्या मॅडमनी काहीच केलेलं नाही. इकडे सोमा मृगशीर्ष नक्षत्रामध्ये जन्मलेल्या व्यक्तीला शोधत फिरत असतो. त्यांना संत्या आणि लवली दोघेही भेटतात. सोमा लगेच त्यांना त्यांची जन्मतारीख विचारतो. संत्या लगेच म्हणतो, बर्थडेला गिफ्ट पाठवणार आहे का? लवली लगेच म्हणतो की मला सायकल गिफ्ट करा, मला माझी उंची वाढवायची आहे. त्यानंतर सोमा चिडूनच म्हणतो की जेवढं विचारलंय तेवढं सांगा ना, जरा काम आहे असं म्हणतो. लवली म्हणतो, माझी जन्मतारीख मलाच माहिती नाही ना, आणि ज्यांना माहीत आहे ते तर वरती गेलेत आणि आम्ही मात्र खाली राहिलो आहे.
सोमनाथ म्हणतो की एवढी कसली घाई झाली आहे, आणि संत्या तू तर तुझी जन्मतारीख मला सांगितलीच नाही आहे. त्यावर संत्या लगेच म्हणतो की माझा जन्म अमावस्येला झालेला आहे. लवली मोठ्याने हसतो आणि दोघेही तिथून निघून जातात. सोमनाथ म्हणतो की आता हा मृगशीर्ष नक्षत्रावरती जन्मलेला माणूस कुठे शोधायचा. तात्या नित्याकडे येतात. नित्या तंबूमध्ये चहा पित असते. तात्या म्हणतात की आत येऊ का. नित्या लगेचच म्हणते की या की तात्या, आणि तात्या तिच्या शेजारी जाऊन बसतात. त्यानंतर नित्या त्यांना विचारते तात्या चहा घेणार का. तात्या म्हणतात की अगं मी चहाला कधी नाही म्हणतो का. लगेच अम्मा तात्यांना चहा देतात, आणि चहा पिल्यानंतर ते म्हणतात की खूप चुकल्यासारखं वाटत होतं. तुझ्या हातच्या चहाची सवय झाली आहे ना प्यायची, त्यामुळे. नित्या लगेचच म्हणते की मी तुमची ही सवय मोडू नाही देणार. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालेला आहे, आणि तुम्हाला झालेल्या त्रासामुळे मलासुद्धा खूप त्रास झालेला आहे. पण मी देवी आईची शपथ घेऊन सांगते की मी असं काही केलं नाही. उलट मलाच तुमच्याकडून खरं काय ते कळालेलं आहे. तात्या लगेचच म्हणतात की मला ठाव आहे की तू असं काही केलेलं नाही. त्यानंतर लगेचच म्हणतात सॉरी, माफ कर, मी चुकून तुम्ही ऐवजी तू असं म्हणालो. वर नित्या लगेच म्हणते नाही होता त्या, मला अजिबात वाईट वाटलं नाही. उलट तुम्ही असंच म्हणत जा. आणि कुठले सासरे आपल्या सुनेला मॅडम असं म्हणतात. वडिलांच्या नात्याने तुम्ही मला अशी हाक मारली आहे, आणि आता इथून पुढे तुम्ही मला अशीच हाक मारायची आहे. तो तुमचा हक्क आहे, आणि आपलं नातंसुद्धा आहे. त्या लगेचच म्हणतात पोरी लय मोठी गैरसमजूत झाली होती, आणि त्यातच आज संत्या आणि लवली भेटले होते. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तिघेही एकत्र भंगारवाल्याला शोधत होते, आणि मला आता पटलंय की तू काहीही केलेलं नाही. पण मला तुझी खूप काळजी वाटत आहे. एकामागोमाग एक ही अशी संकटं तुझ्या बाबतीतच काय येत आहेत. त्यानंतर आम्हा लगेचच म्हणते घडत नाही हे कोणीतरी, असं एकदमच म्हणते, पण नित्या तिला थांबवते. तात्या म्हणतात की या सगळ्याचा आदिराजला सुद्धा लय त्रास होत आहे. त्यानंतर नित्या म्हणते की तुम्ही काळजी नका करू, मी आदिराजचं मन बरोबर वळवेल. तात्या म्हणतात की मला ठाव आहे गं, तू ठरवलं म्हणजे तू नक्की ते करून दाखवशीलच. माझी ही लेक लवकरात लवकर घरात आली पाहिजे. नित्या लगेच म्हणते हो तात्या, तसंच होईल. आदिराजचा हात धरून मी आपल्या घरामध्ये पुन्हा परत येईल. तात्या म्हणतात पण लवकर ये, श्रावण सुरू झाला आहे. लग्नानंतरचा तुमचा हा पहिला श्रावण आहे. मी काय म्हणतो हे कळालं आहे ना तुला. चहा एकदम फक्कट झाला होता असं म्हणतात, आणि आता मी निघतो, नाहीतर आमच्या मालकीनबाई आम्हाला ओरडायच्या, असं म्हणून तिथून ते निघून जातात. तात्या घरात येतात, पण विमल तिथं उभी असते आणि त्यांना म्हणते की चहा तुम्ही घेणार नसालच ना. तितक्यात आदिराज तिथं येतो आणि म्हणतो अगं आईडे, तात्या चहा घेणार नाही असं कधी होईल का. तात्या अडकळतच म्हणतात की ते जरा जिभेवरती चव. त्यानंतर विमल लगेच म्हणते की गोड झाली असेल ना जीभ आता तुमची तंबूमधला चहा पिऊन. तात्या लगेच म्हणतात की हो पिलो आहे मी तंबूमधला चहा, कारण मला हे जे काही घडतंय ते काही पटत नाही. खून केलेल्या माणसाची सुद्धा एकदा बाजू ऐकून घेतली जाते, पण इथं तर तसं काही होतच नाहीये. विमल चिडूनच म्हणते मग काय फासावर लटकायला हवं होतं का मग पोलिसांनी आपल्याला. विमल म्हणते की आपलीच जमीन आपल्या राजच्या हातातून कशी काढून घेतली होती फसवून, आठवतंय ना. तात्या लगेच म्हणतात की हो आठवतंय, पण चुका माणसांकडूनच होतात, म्हणून काय त्यांच्यावरती सतत असाच गैरविश्वास दाखवायचा का. तात्या आदिराजला म्हणतात की अरे नित्या मॅडम कधीही या घराचं वाटोळं करणार नाही, हाच विश्वास होता ना तुझा. त्यानंतर लगेच आदिराज म्हणतो की तोच तर त्यांनी मोडकळीस आणला आहे. त्यांनी माझ्या आईवडिलांचा खूप मोठा अपमान केलेला आहे, आणि तो मी कधीही विसरणार नाही. तात्या लगेच म्हणतात की इथं आमचा नाही तुझा संसार पणाला लागला आहे, आणि जो अजून सुरूसुद्धा झालेला नाही. त्याचा जरा विचार कर. आणि तुला मी सांगतो की माझ्या विमलवरती जर असा कोणी आरोप केला असता ना, तर मी ठामपणे माझ्या विमलच्या बाजूने उभा राहिला असतो, आणि तिला माझ्यापासून अशी लांब नसती ढकलली, असं म्हणतात. इतक्यात बाहेरून नित्या आवाज देते ओ धणी. नंतर परत म्हणते की ओ आदिराज जाधव जरा बाहेर येता का. त्यानंतर सगळेच घराबाहेर येतात. नित्याच्या हातामध्ये पोह्याची डिश असते. पाहुणे लगेच विचारते हे काय आहे. त्यानंतर नित्या म्हणते की ही माझ्या धण्यासाठी आणलं आहे. त्यांनी मला जरी घरातून बाहेर काढलं असलं तरीसुद्धा आमचं नातं तर बदलत नाही ना. त्यांची काळजी घेणं हे माझं कामच आहे ना. आणि लगेच आदिराजला म्हणते की धनी तुमच्यासाठी स्पेशल मी चुलीवरचा नाश्ता बनवलेला आहे. विमल तितक्यात म्हणते की नाश्ता झाला आहे त्याचा. नित्या म्हणते की खूप प्रेमाने केलेला आहे, घ्या ना धनी. त्यानंतर पाहुणे लगेच म्हणते की आई काय म्हणल्या तुला ऐकायला आलं नाही का. नित्या लगेच म्हणते की तुम्ही जर हा नाश्ता घेतला नाही तर मी सुद्धा काही खाणार नाही. आदिराज सर्वांकडे बघतो आणि म्हणतो तुम्ही खा नाही तर नका खाऊ, मला काही घेणं देणं नाही, आणि आतमध्ये जायला निघतो. तेवढ्यात नित्या म्हणते जोवर तुम्ही हे खाणार नाही ना तोपर्यंत मी इथंच उभी राहणार, असं म्हणते, आणि आदिराज घरामध्ये निघून जातो. बाकी सगळे आतमध्ये निघून जातात, पण पाहुणे तिथंच थांबलेली असते.
गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी असं म्हणते. आणि राज इथून पुढे तुझ्या कुठल्याही धमकीला भीक घालणार नाही आणि घेऊन जाते पोहे असं म्हणते. तिच्या हातामधले पोहे ती टाकून देतच असते. तितक्यात नित्या पाहुणेचा हात धरते आणि जोरात पिरगळते आणि म्हणते की हात सांभाळ, नाही तर दुसऱ्या हातामध्ये देईल. तू एक वेळेस माझ्या पायात पाय घातला असताना तरी एक वेळेस मी सहन केलं असतं, पण हे माझ्या धन्यासाठी आहे आणि यामध्ये जर पडशील ना तर खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी करेन, कळालं का असं म्हणून तिला जोराचा धक्का देते. तर पाहुणे रागातच तिथून निघून जाते. नित्या तिथेच उभी असते. विमल बाहेर येते आणि नित्याकडे बघते. ती तिथेच उभी असते आणि लगेच घरात निघून जाते. इकडे सावरीसुद्धा आतून तिच्याकडे बघत असते. इतक्यात आदिराज बाहेर येतो आणि नित्याकडे बघून तिथंच पायरीवरती खाली बसतो. सावरी विमलला म्हणते की आयडे, ही पोरगी तासभर झाला पण तसूभरसुद्धा हललेली नाही. वाटलं नव्हतं की ही पोरगी इतकी खमकी निघेल म्हणून. विमल लगेच बाहेर येते आणि म्हणते राजा ते पोहे खा, त्या काही इथून हलणार नाहीत. तू काही जास्त ताणू नको आणि काही झालं तर उगं परत आपल्यावरती येईल असं म्हणते. नित्या लगेच म्हणते की आता तुम्ही तुमच्या आयडीचं पण ऐकणार नाही का. आदिराज लगेच हात पुढे करतो आणि म्हणतो की द्या ते पोहे. खाऊन झाल्यानंतर प्लेट मलाच द्या, मी धुवून ठेवते असं म्हणते. आदिराज पोहे खाऊ लागतो आणि नित्या त्याला पदराने वारं घालायला लागते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नित्या आदिराजला म्हणते की लग्नाच्या आधीपासूनच मला मंगळागौर करायची खूप हौस आहे, तर कुठल्या मंगळवारी करूयात. आदिराज म्हणतो की असं काही सुद्धा होणार नाही. नित्या लगेचच म्हणते की एकतर या घरामध्ये माझी मंगळागौर होईल, नाही तर या घरातून माझी अंतयात्रा निघेल. नित्या लगेचच म्हणते की जोपर्यंत मंगळागौर होणार नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही आणि या तुळशीला प्रदक्षिणा मारतच राहणार आहे. नित्या लगेच एकसारखी तुळशीला प्रदक्षिणा मारत असते, पण तिला अचानकपणे चक्कर येऊ लागते. नित्या खाली कोसळणारच असते, पण तितक्यात आदिराज येतो आणि तिला सावरतो. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.